सर्वांना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यमाने आयोजित PhD कोर्सवर्क 2024 सेमिनार प्रेझेंटेशन सादरीकरण करण्यासाठी मी इथं उपस्थित आहे. माझा रोल नंबर आहे 8. माझं पूर्ण नाव विठ्ठल गोवर्धन होनाळे. माझे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर कैलास रंगनाथ इंगळे, राजर्षी शाहू महाविद्यालय पाथरी, जिल्हा संभाजीनगर. आणि मी आज आपल्यासमोर ज्या विषयाचं सादरीकरण करणार आहे तो माझा विषय आहे 2000 नंतरची वऱ्हाडी कविता. तर याचं विषय विवेचन आपण पुढील टप्प्यामध्ये पाहणार आहोत. दोन हजार नंतरची वऱ्हाडी कविता हा विषय समजत असताना आपणास सर्वप्रथम त्याचं प्रास्ताविक पाहावं लागेल. तर मराठी साहित्याचा जो विशाल प्रवाह समृद्ध करण्यात वऱ्हाडी साहित्याचा एक फार मोठा सहभाग आपल्याला या साहित्यसृष्टीमध्ये दिसून येतो. गेल्या 30-40 वर्षात वऱ्हाडी साहित्याचा एक समर्थ आणि एक मोठा प्रवाह मराठी सारस्वतात निर्माण झाला. त्याने मराठी साहित्याच्या ज्या अनुभव कक्षा आहेत त्या रुंदावल्या. त्याचे महत्त्व आता सर्वसामान्य झाले आहे, परंतु त्याचा सर्वांगीण विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने अजूनही झाला नाही. हळूहळू मराठी साहित्याचं नाविन्य हे आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये कमी होताना दिसत आहे आणि वऱ्हाडी साहित्याची कुठेतरी अभिनिवेशरहित चिकित्सा झाली पाहिजे. आणि वऱ्हाडी भागामध्ये माझा जन्म झाल्यामुळे मला लहानपणापासूनच वऱ्हाडीचं एक मोठं आकर्षण आणि अभिमान आहे. म्हणून मी हा विषय आजच्या या सेमिनार प्रेझेंटेशनसाठी निवडलेला आहे. खरं तर भाषांना जिवंत आणि जागृत करण्याचं काम किंवा हे कार्य हे त्यांच्या बोलीभाषा करत असतात आणि भाषेचे अंतरंग आपणास बोलीभाषेमध्येच पाहावया मिळते. म्हणून हा 2000 नंतरची जी वऱ्हाडी कविता आहे तर ती आपण अशा पद्धतीनं पाहू शकतो. माझ्या या विषयाचे उद्दिष्ट मी तुम्हाला सांगतो. तर पहिलं जे उद्दिष्ट आहे माझं की वऱ्हाडी कवितांचा शोध घेणे. त्याच्यानंतर दुसरं की निवडलेल्या कवितांचे विविध रचना प्रकारांचे अध्ययन करून त्याचे संशोधनात्मक विश्लेषण करणे. तिसरं आहे वऱ्हाडी कवितांचे वेगळेपण शोधणे. आता वऱ्हाडी कवितांमध्ये सुद्धा वेगळेपण आहे. काही विनोदी कविता आहेत, काही प्रबोधनाच्या कविता आहेत, तर त्याचं वेगळेपण शोधणे. आणि चौथं आहे माझं वऱ्हाडी जीवनातील सामाजिक संदर्भ अभ्यासणे. आता साहित्य हे त्या काळातले सामाजिक संदर्भ हे शोधत असते. तसंच मला 2000 नंतर वऱ्हाडी साहित्यामध्ये जे काही सामाजिक संदर्भ आले ते या विषयाच्या या अभ्यासाच्या अनुषंगाने मला अभ्यासावायचे आहेत. त्याच्यानंतर माझ्या विषयाची जी गृहीतकं आहेत ती गृहीतकं मी आपल्यासमोर सादर करत आहे, मांडत आहे. तर माझं पहिलं जे गृहीतक आहे ते आहे वऱ्हाडी कवितेच्या समकालीन समाज जीवनाचा अभ्यास करणे. त्याच्यानंतर दुसरं आहे वऱ्हाडी कवितेमध्ये किंवा वऱ्हाडी कवितांमध्ये असलेली ग्रामीणता याचा शोध घेणे. आता सर्वसामान्य जर पाहिलं तर वऱ्हाडी कविता ह्या ग्रामीणतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात अडकलेल्या आहेत. म्हणून वऱ्हाडी कवितांमध्ये असलेली ग्रामीणता याचा शोध घेणे. तिसरं आहे वऱ्हाडी कवितेतील सामाजिक वास्तविकता याचा शोध घेणे. हे माझ्या या विषयाच्या अनुषंगाने माझ्या विषयाची गृहीतके आहेत. त्याच्यानंतर आपण समोर ओढू विषय विवेचनाकडे. तर विषय विवेचनामध्ये आपणास वऱ्हाडी साहित्याच्या जडणघडणीमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन जी साहित्य निर्मिती झाली त्या अंगाने आपल्याला विचार करावा लागेल.
तर स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडीमध्ये लिखाण झालं आणि त्याच्यानंतरही 2000 नंतर याच्यामध्ये भरीव प्रमाणामध्ये लेखन झालं. 80 ते 90च्या दशकामध्ये वऱ्हाडी बोलीमध्ये लिहिणारे हात मोजकेच होते, पण नंतरच्या कालखंडामध्ये डॉक्टर विठ्ठल वाघ, डॉक्टर प्रतिमा इंगोले, आदरणीय आकी सोनवणे, मिर्झा रफी अहमद बेग यासारखे वऱ्हाडी कवी आणि या विभागातील इतरही वऱ्हाडी कवी, जसं अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे सदस्य असतील किंवा अखिल भारतीय वऱ्हाडी कट्ट्याचे लोक असतील, या सर्वांनी आपल्या काव्यलेखनातून विदर्भातील मराठी रसिक व वाचकांचे अंतर्बाह्य सामाजिक प्रबोधन घडून आणले. हे कुठलाही वाचक आणि समीक्षक किंवा संशोधक हे नाकारू शकत नाही. विदर्भामध्ये मुख्यतः अमरावती विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वऱ्हाडी कवींनी आपल्या रचना तयार केल्या आहेत. परिस्थिती अभावी बऱ्याच कवींनी आपल्या कवितांचे कविता संग्रह हे प्रकाशित केलेले नाहीत. हे आपणास त्याच्या साहित्याचा शोध घेतल्यानंतर आपल्या लक्षात येते. संशोधन करत असताना वऱ्हाडी साहित्याची खोली, त्यामधील नवलेखक, कवी यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने वऱ्हाडी साहित्याचे संशोधन व त्याचे समालोचन मी सदर संशोधनामध्ये किंवा सदर अभ्यासामध्ये केलेले आहे. हे संशोधन किंवा हे नव्या पिढीसाठी किती उपयुक्त आहे याची जाणीव हे साहित्य अभ्यासत असताना मला दिसून आली. वऱ्हाडी साहित्याने मराठी साहित्य समृद्ध केले हे तपासाअंती आपल्या लक्षात येते. सदर संशोधनामध्ये मी वऱ्हाडी बोली आणि तिच्यातील कवींनी, लेखकांनी लिहिलेल्या 2000 नंतरच्या कविता यावर समग्र असं संशोधन केलेलं आहे. आपल्याला विषय विवेचनानंतर निष्कर्ष, आपल्या या संशोधनाचे निष्कर्ष काय आहेत त्या निष्कर्षाकडे आपल्याला यायचं आहे. वऱ्हाडी 2000 नंतरच्या वऱ्हाडी कवितांचा चिकित्सक अभ्यास किंवा अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येते की याचा जो पहिला निष्कर्ष आपल्या हाती आला तो असा आहे की ग्रामीण परिसरावर निसर्गाचाच प्रभाव असतो. या जाणीवेची जागा बदलत्या ग्रामीण जीवनाने घेतली आहे. त्यामुळे या बदलाचा जाणीवा सर्वच वऱ्हाडी कवितांच्या कवितेत आल्या आहेत. निवडक कवींच्या कवितांमधील अलंकार, प्रतिमा, प्रतीके समान पातळीवरचे जरी असले तरी त्यात प्रत्येकाची मांडणी ही वेगळ्या शैलीची आहे. दुसरा निष्कर्ष आपल्या हाती आला आहे तो म्हणजे निवडक कवींच्या कवितांमध्ये औद्योगिकरण, शेतीचे वाढते परावलंबित्व आणि अलीकडील